मी हा जो काही लढा दिला मराठी माणसाच्या भीतीपोटी हा GR रद्द झालेला आहे आणि त्याला आपली भावना कुठेतरी व्यक्त करावीच लागेल आणि म्हणून आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी ते एकत्र आता पाहिलं आणि आम्ही त्याचं नियोजन सगळे एकत्र बसून करू आणि एकदा फुल अँड फायनल सगळं ठरलं की आपल्या समोर पुन्हा एकदा येऊन सांगू। नाही, हा कार्यक्रम मराठी माणसाचा असेल। या कार्यक्रमाला सगळ्याच पक्षांनी पहिलाच सांगितलं कुठलाही राजकीय अजेंडा असणार नाही, अजेंडा एकच आहे, मराठीचा। त्याच्यामुळे जरी आयोजक ठाकरे बंधू असले तरी देखील हा मराठी माणसाचा कार्यक्रम आहे, मराठीसाठीचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात कुठलाही राजकीय विषय नाही। गर्दी जमणार नाही म्हणून दोघे एकत्र येऊन गर्दी जमणार नाही त्यामुळे दोघे एकत्र येतात। तुझं वय काय? गर्दी, ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आजपर्यंत महाराष्ट्रात कधी तुटलंय का? ज्यांनी आज कधी बोलले असतील त्यांनी ह्या गर्दीचे चटके कायम बघितलेले आहेत आणि चटकेची या गर्दीची ऊब देखील घेतलेली आहे। या ठिकाणी काल आम्ही या बाबतीत कुठलंही भाष्य आता करणार नाही। आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, मराठी माणसाचा हा विजय आहे, तो साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतोय। साहेब काल याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषण केलं आणि थेट या संपूर्ण सभेवर आणि तुम्ही मिळवलेल्या विजयावर सुद्धा टीका केली की कुणाचा विजय नाही झालाय, आम्ही याच्याबद्दल समिती सुद्धा आखलेली आहे। बघा, मी या बाबतीत आता कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही। त्याचं कारण असं आहे की राजकीय भाष्य करण्याचं हे व्यासपीठ नाही। राजकीय उत्तरं त्यांना जी द्यायची आहे ती जिथे जिथे राजकीय व्यासपीठ आहे तिथे देऊ। हा विषय जो आहे हा मराठीच्या विजयाचा जल्लोष आहे आणि मराठीच्या विजयाच्या जल्लोषामध्ये आम्ही कुठलाही राजकीय विषय आणू इच्छित नाही। सत्ताधारी पक्ष नेहमी म्हणताय की उद्धव ठाकरेंच्या संदर्भात त्रिभाषा सूत्र लागू केलं होतं, त्याचा GR याच्या बाबतीतला सविस्तर खुलासा मी केलेला आहे। सगळे GR मी दिलेले आहेत, सगळी वस्तुस्थिती मी आपल्या समोर वारंवार मांडलेली आहे। आता वारंवार खोटं बोलवून एखादी गोष्ट नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांना झालेला पराभव जिवारी लागलेला आहे आणि म्हणून हे खोटं बोलतायत असं माझं स्पष्ट मत आहे। सर, निमंत्रण पत्रिकेवर ही सुरुवात आहे असं म्हणतात। अरे तुम्ही एकाने विचारलं तर बोलणार ना। पत्रिका हे सगळ्यात आकर्षण ठरतंय मेळाव्यापूर्वी आणि आणखी एक निमंत्रण पत्रिका व्हायरल अशी होती आहे, मग ही सुरुवात आहे मराठी बोलण्यासाठी। खाली राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाची आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हाला निमंत्रण आहे, नाहीतर तुम्ही येणारच आहात। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच टीमनी आणि शिवसेनेच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे। एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे। त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती, पण दुर्दैवाने अजून काय त्याचा रिझल्ट आला नाही। त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा। मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा दोन बंधूंचा मेळावा होईल, त्याच्यात इतरही सगळे लोक सहभागी ते आता बोलू शकत नाही ना, कारण मोर्चाला जर एवढे प्रचंड लोक आली असती तशीच लोक इकडे सुद्धा येतील। त्यामुळे आम्ही चिंतित आहोत की आपल्याला जागा किती कमी पडेल, जास्त होईल, पण जास्त होणार नाही, कमीच पडणार आहे। पण तशीच वेळ आली तर समोरचे रस्ते सुद्धा आहेत समुद्राला साक्षी ठेवून, मग ते रस्ते सुद्धा आम्ही सोडणार नाही। सर, पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे का किंवा त्यांना दिलं जाणार का निमंत्रण? नाही, ज्यांनी या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे। ते आले तर त्यांचं स्वागत आहे। आता त्या भाषणाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय होणार आहे, खुलं निमंत्रण आहे आणि त्याच्यात मराठी माणसाला शेवटी किती भाषणं द्यायची आलेला माणूसही करण्याचा कामा नये। कदाचित पाऊस आला तर काय करणार आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळा निर्णय घ्यावा लागेल आणि आज परत आम्ही आता पाहणी झालेली आहे, आज पूर्ण रात्री आम्ही एकत्र बसू। महाराष्ट्रातले सगळेच पक्ष येतील
भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवारांची काही लोक आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय त्यांनाही सगळ्यांना निमंत्रण आहे, जे येतील त्यांचं स्वागत आहे. कारण हा मराठी माणसाचा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षविरहित साहेब, शरद पवारांना खुलं निमंत्रण निमंत्रणाची दिलं गेलं आहे का? आणि जसं मी विचारलं, तुम्ही म्हणताय की भाषणांची वेळ आपल्याला मर्यादित ठेवावी लागणार आहे, तर प्रमुख नेत्यांची किंवा प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भाषणं होती. नेते जर आले तर त्यांची निश्चितपणे भाषण या ठिकाणी होणार आहेत, पण त्यालाही मर्यादा आहे ना, कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. आणि तुम्ही सगळे जर येणार आहात ते ठाकरे बंधूंच्यासाठीच येणार आहात. हे जरी असले तरी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते मंडळी आहेत आणि ते आले तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल. तर कार्यकर्त्यांना काही विशेष सूचना, कारण घोषणाबाजी, बॅनरबाजी, अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे, गर्दीचं नियंत्रण करणं खूप मोठा टास्क असेल, तर काही विशेष सूचना दोन्ही पक्षांच्या मगाशी अनिलजी बोलले त्याप्रमाणे ठाकरे आणि गर्दी हे समीकरण काही नवीन नाही आमच्यासाठी. वर्षानुवर्षे गेले 50-60 वर्ष आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे त्याचं कसं नियंत्रण करायचं, कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या, त्याची आम्हाला न सूचना देणं कार्यकर्त्यांना. कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय आहे. सर, तर दोन्ही पक्षांकडून वरळी डोमचे अर्थात कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे, असं अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. याचं नियोजन एकत्र मिळून करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर 5 जुलैच्या मेळाव्याची पाहणी, या जागेची पाहणी अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली आहे.